अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण बरेच जण स्वामी सेवा करत असतो। आपल्या गुरूंचा आपल्या पाठीमागे पाठबळ असावं, त्यांचा हात आपल्या डोक्यावर असावा, म्हणून आपण बरेच जण काही ना काहीतरी स्वामी सेवा करत असतो, स्वामी नाव घेत असतो। त्याचबरोबर जे काही स्वामींच्या पूजा आहेत, स्वामींची जी काही व्रत वैकल्य आहेत ती आपण करतच असतो। आणि प्रत्येक जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा स्वामींची आपण संकल्पयुक्त केलेली जी सेवा असते ती आपल्या स्वामींपर्यंत लवकर पोहोचते असं म्हटलं जातं। म्हणून कोणतीही सेवा करताना संकल्प करा आणि मगच त्या सेवेला सुरुवात करा, म्हणजे आपली सेवा स्वामींपर्यंत लवकर पोहोचते आणि आपलं जे काही मनात फळ असतं, म्हणजे आपण जे काही इच्छा ठेवलेली असते मनात ती आपण संकल्प करताना बोलतो आणि संकल्प केल्यामुळे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच संकल्पयुक्त केलेली सेवा ही फळाला जाते, ती कधीच वाया जात नाही। त्यामुळे तुम्ही कोणतीही जर स्वामी सेवा करत असाल तर पहिला आधी संकल्प करा। संकल्प करणं खूप सोपं आहे। हा संकल्प आपल्याला कोणतीही सेवा करताना फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे। आता फॉर एक्झाम्पल जर म्हणायला गेलं तर आपण जेव्हा 11 गुरुवार करतो स्वामींचे तेव्हा फक्त आपल्याला पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा असतो। बाकी जे पुढचे 10 गुरुवार आहेत तेव्हा आपल्याला संकल्प नाही करायचा, फक्त पहिल्या गुरुवारी करायचा। त्याचबरोबर आपण जेव्हा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतो, गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा सुद्धा पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो। अशा प्रकारे कोणतेही जर तुम्ही कार्य करत असाल किंवा आता जर समजा तुम्ही तारक मंत्राचं जर तुम्ही पठण करणार असाल तर तेव्हा सुद्धा तुम्ही जेव्हा जेव्हा कोणत्याही सेवेची सुरुवात पहिल्या दिवशी आपण करतो तेव्हाच आपल्याला संकल्प करायचा असतो। आता संकल्प केल्यामुळे काय होतं तर तेही मी तुम्हाला सांगितलं। संकल्प केल्यामुळे आपली सेवा लवकर पोहोचते, आपली जी इच्छा असते ती लवकर पूर्ण होते। आणि हा आता बऱ्याच स्वामी भक्तांना याचा अनुभव सुद्धा असेल, कारण आपण प्रत्येक जण संकल्प करूनच सेवेला सुरुवात करत असतो। तर हा संकल्प कसा करायचा हे मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलंय। ज्या ज्या मी सेवा स्वामींच्या सांगितल्यात, ज्या सेवा मी स्वतः केल्यात, आता कालची सेवा आपली जी चालू झाली गुरुवारपासून ती म्हणजे आपलं गुरुपुष्यामृत योग, जे आपण चांदीच्या निरंजनात 12 वाती लावणार आहोत किंवा लावतोय, ती जी सेवा आहे त्याला सुद्धा आपण संकल्प केला असेल। आता काय त्या व्हिडिओवरती मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की संकल्प कसा करायचा तो मला म्हणजे दाखवा, की तुम्ही संकल्प कसा करायचा। तर मी प्रत्येक व्हिडिओमधून कसा करायचा तो सांगतच असते, परंतु त्यांनी सांगितलं होतं म्हणून म्हटलं की चला आपण एखादा व्हिडिओ करून आपण एक प्रात्यक्षिक दाखवूया की संकल्प नक्की कसा करायचा। तर आपण आता ते व्हिडिओमधून बघूया। तर आता संकल्प कसा करायचा तो आपण बघूया। तर आपल्याला उजव्या हातात पाणी घ्यायचंय, थोडंसं एक फूल घ्यायचं आणि अक्षता ठेवायच्या आणि आपलं नाव सांगायचं, संपूर्ण नाव सांगायचं। त्यानंतर आपलं गोत्र सांगायचं। गोत्र जर माहिती नसेल तर आपण काश्यप गोत्र सांगायचं। आणि तुम्ही आता जी सेवा करताय, आता जर तुम्ही समजा 11 गुरुवारची सेवा करताय तर फक्त सांगायचं की स्वामी महाराज मी 11 गुरुवारची सेवा करते आणि त्याच्यासाठी मी हा संकल्प करते, तर माझी ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या। आणि माझ्या मनात ही इच्छा आहे, जी तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलायची आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे ही तुमच्या चरणी प्रार्थना करते। ही सेवा निर्विघ्नपणे होऊ दे, याच्यात कोणतेच अडथळे येऊ देऊ नका। आणि जर सेवा करताना काही चुकलं माकलं तर मला क्षमा करा असं म्हणायचं। आणि आपण हे जे तांबड्यात पाणी आहे ते आपण तांबड्यातलं पाणी आणि तांदूळ अशा प्रकारे सोडून द्यायचं। तर एवढाच आहे संकल्प। तर संकल्प करणं हा एवढंच सोपं आहे, बाकी याच्यात काही कठीण नाहीये। अशा प्रकारे आपण संकल्प करायचे। त्यानंतर आपण जे हे पाणी आहे तर ते पाणी काय करायचं, पाणी आपल्याला आता आपला अशा प्रकारे संकल्प झाला तर हे पाणी काय करायचं, तर हे जे तांबड्यातलं पाणी असतं ते तुम्ही तुळशीत ओता किंवा इतर कोणत्या झाडांना घातलं तरीही चालतं। तर अशा प्रकारे आपल्याला कोणतीही सेवा करताना संकल्प करायचा आहे आणि संकल्प केल्यामुळे आपली सेवा लवकर फळाला जाते, हाच याच्या मागचा उद्देश आहे। म्हणून तुम्ही अगदी कोणतीही सेवा कराल तेव्हा संकल्प करा आणि फक्त संकल्पयुक्त जी आपण सेवा करतो तेव्हा आपल्याला मांसाहार मद्यपान वर्ज्य असतो, एवढेच नियम आहेत जो कोणतीही सेवा करत असाल तेव्हा। बाकी याच्यासाठी काही नियम अटी नाहीये। तर प्रत्येकाने अशा प्रकारे सेवा करताना संकल्प नक्की करा आणि स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करू देत हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन विषयावर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।